आज आपण बर्गर टिक्की बनवणार आहोत। तर त्यासाठी अशी मी टिक्की बनवून घेतलेली आहे। आलू, कॉर्न, परसबी मस्त बॉईल करून शिजवून घेतले आहे व ते मॅश केलेले आहे। यामध्ये मीठ, हळद, ऑर्गॅनो, त्याचबरोबर धने, सोप आणि तीळ आपले थोडे रोस्ट करून थोडे क्रश करून यामध्ये टाकलेले आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे व यामध्ये 1 चमच तांदळाचं पीठ चुरून बाइंडिंगसाठी ह्या प्रकारे टिक्की बनवून घेतलेली आहे। पण चीजची टिक्की बनवणार तर असं एक पारी करून या बॅटरची आपल्या आलूची मस्त व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं, गोल करून घ्यायचं पॅक। अशा प्रकारे पॅक करून अशी आपली टिक्की एवढी थिकनेस ठेवायची जाड अशी झालेली आहे। तर यासाठी मी अशी तांदळाच्या पिठाची स्लरी केलेली आहे। यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित असं केलेलं आहे। थोडं पातळच ठेवायचं। त्याचबरोबर बारीक शेवया आणि रवा मिक्स करून क्रंचीपणा येण्यासाठी आपण अशी त्याला वरून लावण्यासाठी स्टफिंग तयार केलेले मस्त वरून आणि याचं थोडं मीठ टाकून घ्यायचं। ते झालं का? तेल गरम झालं की यामध्ये टिक्की सोडलं, मीडियम गॅसवर ठेवायचं। एक साईड अशी तळली आणि दुसरी साईड तळून घ्या। अशा प्रकारे आपली तळून झालेली टिक्की तर आपण काढून घेऊया। अशा प्रकारे आपली टिक्की बनवून झालेली आहे। तर आपण बनमध्ये टाकूया। तर त्यासाठी मी पत्ताकोबी, कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे। बनला टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे। ऑनियन, त्याचबरोबर टोमॅटोचे स्लाइसेस आणि आपली ही बनवलेली टिक्की, चीजची टिक्की आहे। त्याचबरोबर पत्ताकोबी, तुम्हाला हवा असल्यास याच्यावर सॉस टाका, टोमॅटो, याच्यावर चीजही ग्रेट करू शकता तुम्ही वरतून तुम्हाला हवा असल्यास। अशा प्रकारे आपलं बन तयार झालेलं आहे बर्गर। अशा प्रकारे आपलं बन टिक्की आली झालेलं आहे बर्गर। त्यासाठी आपण सर्व साहित्य टाकलेले आहे। टिक्की पण छान झालेली आहे। होममेड घरच्या घरी तुम्ही बनवू शकता। कशी वाटली नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।